यशवंत सेनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। त्यांच्यात राडा झालेला आहे। धनगर समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही नक्षलवादी आतंकवादी होऊ असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी केलेलं होतं। वैभव परब आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। वैभव, हे सगळं प्रकरण काय आहे आणि आत्ताची परिस्थिती काय आहे? प्राजक्ता, ज्या पद्धतीने तू सांगितलं, मधुकर पिचड यांनी धनगर आरक्षणाविरोधात एक वक्तव्य केलं होतं। त्याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही सेना आहे ती इकडे जमा झाली होती। यांनी मधुकर पिचड यांचा फोटो घेऊन यशवंत सेनेचे सर्व कार्यकर्ते होते ते जोडो मारो आंदोलन करत होते। पण हे जे आंदोलन होतं ते हळूहळू राष्ट्रवादी कार्यालयात येऊ लागलं होतं आणि कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे खटकू लागलं होतं की आपल्या ऑफिसमध्ये येऊन, आपल्या कार्यालयात येऊन थेट आपल्या पक्षाच्या नेत्याला जोडो मारो आंदोलन सुरू आहे याचा कुठेतरी त्यांना राग येत होता आणि हे सगळं प्रकरण निवळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांकडून करण्यात येत होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ह्या सर्व यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढत होते आणि बाहेर काढता दोन्ही यशवंत सेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर आहे ते थेट हाणामारी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि ह्या संपूर्ण घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असतील नवाब मलिक त्यांनी सांगितलं की हे सर्व कारस्थान आहेत ते भाजपकडून करण्यात येत आहे आणि हे जे कार्यकर्ते आले होते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेले गुंड होते। हे यशवंत सेनेच्या रूपाने इकडे पाठवण्यात आले होते जेणेकरून संपूर्ण समाजामध्ये कुठेतरी धनगर आरक्षणाविरोधात एक असंतोष निर्माण करावा अशी प्रतिक्रिया आहे ती नवाब मलिक यांनी दिलेली आहे। प्राजक्ता, वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर